नमस्कार मित्रांनो, वाइल्ड टॉक विथ निक्सच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आपण आज रेस्क्यू केला होता तो आहे विटेकरी सँडबोआ. आणि आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विटेकरी सँडबोआ आणि सँडबोआचे विविध प्रजाती जे आहेत ते आपण सगळ्यांना एक्सप्लोअर करणार आहे किंवा आपण सगळ्यांना त्या गोष्टीची माहिती देणार आहे की सँडबोआ आणि त्याच्याबद्दल असणारे गैरसमज किंवा सँडबोआ आणि त्या सापाबद्दल असणारे विविध अंधश्रद्धा ज्या म्हणजे तुम्हाला सँडबोआसारखा म्हणजे मांडूळ जो साप ज्याला मराठीमध्ये मांडूळ बोललं जातं त्या सापासोबत घेऊन काळं काहीतरी जादू केल्यानंतर खूप मोठा पैसा येतो असा लोकांच्यामध्ये जो गैरसमज आहे तो पण आपण व्हिडिओमधून आपल्या दूर करायचा प्रयत्न करू. तर आपण आज रेस्क्यू केलेलं आपल्या सँडबोआला आज तुम्हाला मी आज तुमच्यासमोर दाखवतो. हे छोटंसं पिल्लू होतं, घरातच ते आपल्याला हे पिल्लू सापडलं. हा जो आपल्या हातात आहे तो विटेकरी सँडबोआ त्याचं पिल्लू आहे. हा साप जास्तीत जास्त 2 फुटापर्यंत वाढतो, पण हे जे आहे ते एकदम पिल्लू आहे. आणि ह्याच्यावरची जी नक्षी असते ती सेम टू सेम रॉक पायथन ज्या प्रकारे दिसतो, रॉक पायथनवरची जी नक्षी असते ती ह्याच प्रकारे असते सेम पॅटर्नमध्ये. पण लोक घोणस आणि ह्या सापामध्ये भरपूर वेळा कन्फ्यूज होतात की ह्या सापाला घोणस समजून मारतात. ह्या मांडूळ या सापामध्ये 3 प्रकार पडतात. 3 प्रकार पडण्यापेक्षा 3 प्रकारचे साप सापडतात. पहिला आहे तो हा जो आपल्या हातात आहे आपण रेस्क्यू केलेला हा विटेकरी मांडूळ. दुसरा यातला त्याला रेग्युलर मांडूळ अर्थबोआ ज्याला मातीत राहणारा मांडूळ बोलतात. आणि तिसरा आहे तो डुरक्या घोणस. आणि हे तिन्ही साप बिनविषारी प्रजातीचे आहेत, पण डुरक्या घोणस सापाला बघून लोकांना असं वाटतं की तो विषारी साप आहे. डुरक्या घोणस मांडूळ आणि विटेकरी मांडूळ ह्याच्यामध्ये मेन फरक काय तर विटेकरी मांडूळ हा पूर्णपणे सॉफ्ट स्किन असतो. म्हणजे ह्याच्यावरती जी तुमची स्किन आहे ही अगदी एकदम गुळगुळीत असते. ह्याच्यावर कोणत्याही प्रकारचे तुम्हाला खवले दिसणार नाहीत. तेच विटेकरी तेच आपल्याला जे डुरक्या घोणस असतो त्या डुरक्या घोणसमध्ये ह्याच्यावरती पूर्णपणे असे खवले दिसतात. तुम्ही हात जर त्याच्या पाठीवरून फिरवला तर तुम्हाला ते खवले लागतील कुठल्या डुरक्या घोणसमध्ये. आणि डुरक्या घोणसचं जे तोंड असतं ते आणि त्याची शेपूट ही जवळपास सेम टू सेम असते, त्यामुळे त्याला दुतोंडी साप पण बोललं जातं. आणि रेग्युलर मांडूळ जो ब्लॅक मॅजिकसाठी किंवा काळ्या जादूसाठी वापरला जातो, जो साप घरात पाळल्यानंतर पैशाचा पाऊस पडला जातो असं जे लोकांचा गैरसमज आहे, ज्याच्यासाठी जर 1.5 किलोचा साप 3 किलोचा साप घेतल्यानंतर त्या सापातून आपल्याला त्या सापाला विकल्यानंतर करोड रुपये मिळतात किंवा पैशाचा पाऊस पडतो असा जो लोकांचा समज आहे तो आहे तो अर्थबोआ ज्याला मांडूळ बोललं जातं. त्याच्यावर कोणत्याही प्रकारची नक्षी नसते. डार्क आणि एकदम डार्क चॉकलेटी कलरचा साप असतो. तो साप 5 ते 6 फुटापर्यंत वाढू शकतो. पण डुरक्या घोणस आणि विटेकरी सँडबोआ हे दोन्ही साप 2 ते 2.5 फुटापर्यंत जास्तीत जास्त वाढू शकतात. त्याच्यावरती ते वाढ होत नाही. आणि हे तिन्ही साप पूर्णपणे बिनविषारी आहेत. आणि या सापांमध्ये तुम्हाला मी डिफरन्शिएट करायला आपल्या व्हिडिओमध्ये आपण त्याचे फोटोज आणि त्याचं डिस्क्रिप्शन तुम्हाला देतोयच. पण ह्या तिन्ही सापांबद्दल मोठे असणारे गैरसमज आहेत की हे साप लोक. आता आपण जाणून घेऊया या सापाला इतकी किंमत काय येते, म्हणजे याच्या संदर्भात असणाऱ्या अंधश्रद्धेबद्दल आपण आता जाणून घेऊया. या सापाला बोलतात की 3 किलोचा साप असेल किंवा 3 किलोपेक्षा जास्त वजनाचा जर साप असेल तर हा सापाची तस्करी. मुळात ह्या सापाची तस्करी का होते तर या सापाला अमेरिका, युरोप अशा देशांमध्ये फार मागणी आहे. कशासाठी तर हे साप तिकडं त्या देशांमध्ये या सापांना घरी आपल्याला पाळीव प्राण्यांसारखं पाळण्यासाठी त्या देशांमध्ये परवानगी आहे. आणि त्या परवानगीनुसार त्या देशांमध्ये आपल्याला हे साप ते लोक पाळू शकतात. परंतु ते सर्व प्रदेश जे आहेत तिथं हवामानाचा प्रदेश म्हणजे हा साप जो आहे तो उष्णकटिबंध प्रदेशामध्ये सापडतो. प्रामुख्याने भारत, पाकिस्तान, भूतान, नेपाळ या भागांमध्ये हा साप आढळतो. आणि याची वाढ पण या आपल्या देशांमध्ये छान होते. पण तिकडं हे साप जास्त काळ टिकत नाहीत किंवा जास्त काळ जगत नाहीत. आणि हे साप इकडून म्हणजे यांची तस्करी करून बाहेरच्या देशांमध्ये हे साप विकले जातात आणि त्यांना भरपूर प्रकारे किंमत मिळवली जाते. आणि त्यामुळे पण ह्याची प्रामुख्याने तस्करी होते. दुसरी गोष्ट आहे भारतात असणाऱ्या लोकांच्या भरपूर अंधश्रद्धा. ह्या अंधश्रद्धांच्या ह्याच्या परिणामी या सापाची तस्करी जास्त होते. मुळात मांडूळ साप हा 2-2.5 फुटापर्यंत खूप वाढतो. म्हणजे ही साईज त्यांची अतिशय जास्त साईज आहे. आणि जो अर्थबोआ आहे त्याची साईज जरा 5-6 फूट जास्त होते. 4-4.5 फुटापर्यंत तो सापडू शकतो किंवा सापडलेल्याचे रेकॉर्ड नोंदवले गेले आहेत.
त्या सापाची तस्करी होते, कारण का तो साप 3 किलो किंवा 3 किलोच्या एक वजनापेक्षा जास्त जर आढळला तर त्या सापाची तस्करी होते. त्याचा गैरसमज असा भरपूर जुन्या काळात असा होता की तो साप जर वाड्यात सोडला आणि वाड्यात तो साप घसपटत जाऊन ज्या ठिकाणी थांबेल त्या ठिकाणी जर शोधलं तर त्या ठिकाणी आपल्याला गुप्तधन सापडलं जाईल, असे लोकांचे भरपूर गैरसमज होते आणि त्यातून ते गैरसमज वाढत गेले. आणि हे जे काळे विद्या करणारे जे लोक असतात हे तुमच्या मनामध्ये एक प्रकारे एक विशिष्ट गोष्ट बसवून ठेवतात. विशिष्ट गोष्ट बसवून ठेवतात म्हणजे कसं आहे, कासवाला पण तुम्ही पाहिलं असेल, कासवाबद्दल पण अशी तस्करी भरपूर होते. तर कासवाबद्दल ते 21 नखाचं कासव पाहिजे, 19 नखाचं कासव पाहिजे, एक नख कमी पाहिजे, एक नख जास्त पाहिजे. तसंच या सापाबद्दल पण आहे की 3 किलोचाच साप पाहिजे, 3.5 किलोचाच साप पाहिजे. 3 किलोपेक्षा कमीचा साप असेल तर ती काळी जादू होत नाही किंवा ती काळी जादू वर्क करत नाही, असे लोकांमध्ये गैरसमज ते लोक विशिष्ट पद्धतीने पसरवतात. आणि त्याच्या आधारे काय होतं, मग लोक त्या किलोमध्ये किंवा त्या नखाचं कासव कुठं सापडतंय का आणि मग ते शोधायचा प्रयत्न करणं, किंवा कासव दिसलं, हा साप दिसला तर तो पकडून त्याला खायला घालणं आणि त्याचं वजन वाढवणं, अशा प्रकारे खूप विचित्र परिणाम लोक करतात. आणि त्यातून ह्या सगळ्या अंधश्रद्धेला खतपाणी पाडलं जातं आणि त्यातूनच या सापांची तस्करी होते. या सापांचा भरपूर उपयोग पण होतो. उपयोग म्हणजे काय, बाहेरच्या देशांमध्ये या सापांची जी स्किन असते त्याच्यापासून शोभेचे वस्तू बनवल्या जातात आणि त्याच्यासाठी पण याची तस्करी होते. परंतु मित्रांनो, हे साप आहेत किंवा हे जे काय आपल्या निसर्गाची संपत्ती ही आपल्याला जपली पाहिजे. हे जर आपण मारून ह्यांच्यापासून जर आपल्याला म्हणजे पैसा कमवण्याचं साधन जर आपण समजत असू तर हे फार चुकीचं आहे. आणि अंधश्रद्धा लोकांच्यात पसरवून किंवा त्या अंधश्रद्धेच्या पायी अशा मुक्या जीवांचा जीव घेणं हे देखील पूर्णपणे चुकीचं आहे. आणि त्यांना त्यांच्या आदिवासात न ठेवता विचित्र आदिवासात ठेवून त्यांना जायबंदी करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. तर आपण एवढंच आपल्या व्हिडिओच्या शेवटी सांगतो की यातून लोकांनी अशा प्रकारे कोणती अंधश्रद्धा पसरवू नये. असे साप कुठं दिसले, कोण पाळताना दिसले तर ते साप तुम्ही फॉरेस्ट वन विभागाला कळवून त्यांची सुटका करून त्या जीवाला त्याचा स्वतःचं जग जगण्याचा अधिकार मिळवून द्यावा, इतकीच मी विनंती करतो. धन्यवाद.